ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। 29 महानगरपालिकांच्या महापौर पदाची लॉटरी फुटली आहे। मुंबई, नवी मुंबई, नागपूर आणि पुण्यामध्ये महिला राज असणार आहे, महिला महापौर होणार आहे। मुंबईसह 17 महानगरपालिकांमध्ये खुल्या वर्गातला महापौर असेल। 9 महापालिकांमध्ये महिला राज येणार आहे। कोल्हापूर, उल्हासनगर, चंद्रपूरचं महापौर पद ओबीसींसाठी राखीव झालंय। ठाणे, जालना आणि लातूरचं महापौर पद अनुसूचित जातींसाठी तर अनुसूचित जमातींसाठी फक्त कल्याण डोंबिवलीचं महापौर पद राखीव असेल। एकोणतीस महानगरपालिकांच्या महापौर पदाची लॉटरी अखेर फुटलेली आहे, ज्याची सगळ्यांमध्येच प्रचंड उत्सुकता होती। अनुसूचित जमातीसाठी 1, कल्याण डोंबिवली, अनुसूचित जातींसाठी 3 महानगरपालिका असतील। ओबीसी प्रवर्गासाठी 8 महानगरपालिकांमध्ये महापौर असतील, तर सर्वसाधारण म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी 17 जागा निघालेल्या आहेत। 9 महापालिकांमध्ये महिला राज येणार आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये अनुसूचित जमातीचा महापौर असणार आहे, तर पुणे, नागपूर, मुंबई यासारख्या महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये महिला राज येताना आपल्याला दिसणार आहे। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मंदार, पुण्याची जागा, पुण्याचं महापौर पद हे खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी सुटलेलं आहे। काय शक्यता, कोणाची नावं सध्या चर्चेत आहेत? भारतीय जनता पक्षाचे 119 नगरसेवक पुणे महापालिकेत निवडून आलेत, ज्यामध्ये अनेक महिला नगरसेवकांची देखील संख्या आहे। मात्र ज्या भारतीय जनता पक्षाकडून अनेक वेळा निवडून आलेल्या आहेत अशा काही प्रमुख महिला नगरसेवकांची नावं महापौर पदासाठी चर्चेमध्ये आहेत, ज्यामध्ये वर्षा तापकीर आहेत, ज्यामध्ये मानसी देशपांडे आहेत, ज्यामध्ये मंजुषा नागपुरे आहेत। ही जी मी नावं घेतलेली आहेत ती अर्थातच चर्चेच्या स्वरूपामधली आहेत। अंतिम महापौर पदाचं नाव हे भारतीय जनता पक्षाकडून नेत्यांकडूनच निश्चित केलं जाणार आहे। मात्र मी आता ही जी 3-4 महिला नगरसेवकांची नावं घेतली, या अनुभवी नगरसेविका आहेत, ज्येष्ठ म्हणवणाऱ्या आहेत, वर्षानुवर्ष भारतीय जनता पक्षाकडून नगरसेविका म्हणून निवडून येत गेलेल्या आहेत। खरं तर मागील वेळी म्हणजे 2017ला पहिल्यांदा भाजपची पुणे महापालिकेत सत्ता आली, तेव्हा देखील मुक्ता टिळक यांच्या रूपाने भाजपनी पहिल्या त्यांच्या महिला महापौर दिलेल्या होत्या। मात्र यावेळी पुन्हा सर्वसाधारण प्रवर्गासाठीच पुणे महापौर पद जे आहे ते निश्चित करण्यात आलं। चक्राकार पद्धत जी आहे आरक्षणाची ती खंडित करून नव्याने सुरू करण्यात आली, त्यामुळे पुन्हा खुला प्रवर्ग जो आहे तो आरक्षणासाठी पुण्यात उपलब्ध झाला। आणि फरक एवढाच आहे की फक्त महिला या ठिकाणी खुल्या प्रवर्गातील महापौर बनणार आहेत। त्यामुळे मानसी देशपांडे असतील, वर्षा तापकीर असतील, मंजुषा नागपुरे असतील, या खुल्या प्रवर्गातील महिलांमधून भारतीय जनता पक्ष महापौर पदासाठी एका नगरसेविकेची निवड करू शकतो। बरोबर आहे। त्यामुळे या महापौरपदी कोणाची वर्णी लागणार, पुण्यामध्ये कोणती महिला महापौर पदावरती विराजमान होणार याची उत्सुकता आहे। मंदार, या सगळ्यासोबतच जर पुणे महानगरपालिका आणि त्याचं महापौर पद हे महिला खुल्या प्रवर्गासाठी राखीव झालं असेल, तर आणखी असे कोण इच्छुक होते भाजपच्या गोटातून ज्यांची वर्णी आता इथे लागणार नाही किंवा ज्यांचा पत्ता आता कट झालाय? नाही, खरं तर मी जसं म्हटलं, महापौर कोण बनणार हे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते ठरवतील। मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील हे पुण्यातले नेते आहेत। राज्य पातळीवरच्या नेत्यांसोबत त्यांची चर्चा होईल आणि त्यानंतर नाव निश्चित होईल। त्यामुळे आत्ता कोणाचा पत्ता कट झाला आणि कोण महापौर होणार हे निश्चित आपल्याला सांगता येणार नाही। मात्र जी मी नावं सांगितली ही आघाडीवरची नावं आहेत, कारण या महिला नगरसेविका वर्षानुवर्ष म्हणजे जेव्हा भारतीय जनता पक्षाची सत्ता पुणे महापालिकेमध्ये नव्हती तेव्हा देखील नगरसेविका म्हणून निवडून येत गेलेले आहेत। मानसी देशपांडे, वर्षा तापकीर असतील किंवा मंजुषा नागपुरे असतील, त्यामुळे या अनुभवी चेहऱ्यांना महापौर पदाची संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे। अर्थात जो अंतिम निर्णय आहे तो भारतीय जनता पक्षाचे नेते घेणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा परततील दावोसवरून तेव्हा या सगळ्या संदर्भातल्या घडामोडींना वेग येईल। पुण्यातले स्थानिक नेते आहेत, गणेश बिडकर आहेत, मुरलीधर मोहोळ आहेत, चंद्रकांत पाटील आहेत, हे ठरवणार आहेत। इच्छुकांची संख्या तर प्रचंड आहे। महापौर पद आपल्याला मिळावं असं अगदी पहिल्यांदा
निवडून आलेल्या नगरसेविकांनाही वाटतंय, मात्र अनुभवी नगरसेविकेला संधी मिळेल हे यासाठी सांगायचं कारण मुक्ता टिळक यांना मागील वेळी संधी देताना महापौर पदाला भाजपने तोच निकष लावलेला होता की ज्या नगरसेविकांनी पक्षाचा सत्ताकाळ नसताना पडता काळ असताना देखील पक्षाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे अशा महिलांना, अशा व्यक्तीला संधी द्यायला हवी, म्हणून मुक्ता टिळकांना संधी मिळाली होती. त्यामुळे आता पुन्हा जर महिलेला संधी द्यायची वेळ आली तर या नगरसेविका, मी ज्यांची नावं घेतो आहे त्या नगरसेविकांना प्राधान्य अर्थातच राहणार आहे. निश्चित. मंदार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर आपण नाशिकमध्ये जाऊयात. मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. मुकुल, नाशिकचं महापौर पद सुद्धा खुल्या प्रवर्गातल्या महिलांसाठी राखीव झालेलं आहे, तशी सोडत निघालेली आहे. नाशिकमध्ये काय चित्र आहे? साधारण कुणाची वर्णी लागू शकते? कोणती नावं चर्चेत आहेत? नाशिकमध्ये सर्वात प्रबळ दावेदार म्हणून हिमगौरी आडके यांचं नाव समोर येत आहे. त्याआधी त्यांनी नाशिकच्या महापालिकेचं स्थायी समिती सभापती पद देखील भूषवलेलं आहे. त्यांचे बंधू सध्या चांदवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल आहेर आहेत आणि आहेर घराणं हे सुरुवातीपासूनच भाजपशी एकनिष्ठ राहिलेलं घराणं आहे. त्याचबरोबर आगामी कुंभमेळा आहे, त्यामुळे एक सुसंस्कृत अभ्यासू चेहरा देण्यासाठी भाजपचा कल आहे. त्या दृष्टीने हिमगौरी आडके यांचं नाव सर्वाधिक पुढे येत आहे. त्याचबरोबर दीपाली गीते ह्या जरी इतर मागासवर्ग ओबीसी प्रवर्गामधून जरी निवडून आलेल्या असल्या तरी गणेश गीते हे गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय राहिलेले, त्याचबरोबर ते स्थायी समिती सभापती देखील राहिलेले, त्यामुळे त्यांच्या नावाची देखील चर्चा आहे. त्याचबरोबर स्वाती भामरे प्रभाग क्रमांक 7 मधून ह्या भाजपच्या तिकिटावर पुन्हा एकदा निवडून आलेले आहेत. दीपाली कुलकर्णी ह्या प्रभाग क्रमांक 30 मधून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत. त्यामुळे ही नावं सध्या चर्चेमध्ये आहेत. परंतु स्थानिक आमदार कोणाचं नाव पुढे करतात, काय लॉबिंग केलं जातं यावरच नाशिक महानगरपालिकेचा महापौर ठरणार आहे. भाजप ऐनवेळी धक्कातंत्राचा वापर करणार का, ऐनवेळी एखादा नौखा उमेदवार पुढे देणार का, हे बघणं देखील महत्त्वाचं आहे. कारण आगामी कालावधी हा कुंभमेळ्याचा कालावधी आहे आणि कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिक महानगरपालिकेचं, नाशिक शहराचं आणि पर्यायानं भाजपचं ब्रँडिंग हे देशभर नव्हे तर जगभर करण्याची संधी भाजपला मिळालेली आहे. त्यामुळे तेवढाच तोला मोलाचा महापौर हा नाशिक महानगरपालिकेमध्ये देणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यानुसार रणनीती आखली जाते. आता अर्थातच आताच थोड्या वेळापूर्वी आरक्षणाची सोडत जाहीर झालेली आहे. आता लॉबिंगला देखील सुरुवात होणार आहे. परंतु मंत्री गिरीश महाजन काय निर्णय घेतात आणि सर्वस्वी अधिकार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे असतील, कारण कुंभमेळा तोंडावर आहे. त्यामुळेच गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस जे सांगतील तेच नाव अंतिम होऊ शकतं. बरोबर आहे. लॉबिंग कशा पद्धतीनं केलं जात आहे त्यानुसार देखील अनेक गोष्टी ठरणार आहेत. मुकुल, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे साधारण महापौर पद देत असताना काय निकष वापरले जाणार आहेत? आपण हाच प्रश्न मंत्री गिरीश महाजन यांना थोड्याच वेळापूर्वी विचारलेला होता की निकष कुठले असणार आहे. त्यांचं म्हणणं होतं की एक चांगला उमेदवार, चांगला चेहरा आम्हाला द्यायचा आहे, अभ्यासू चेहरा आम्हाला द्यायचा आहे आणि येणारी आव्हानं पेलणारा चेहरा आम्हाला द्यायचा आहे, कारण कुंभमेळ्याची कामं नाशिक शहरामध्ये करून घ्यायची आहेत. त्याचबरोबर जो भाजपचा निष्ठावंत असेल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. नाशिकमध्ये आपण बघितलं आयाराममुळे नाशिकची भाजपा बऱ्याच प्रमाणामध्ये डॅमेज झालेली होती. कशीबशी ती सावरताना नाकीनऊ भाजपच्या पक्ष नेतृत्वाला आलेलं होतं. त्यामुळे 72च्या आसपास जागा भाजपला मिळाल्या. खरं तर त्यांनी 100+ नारा दिलेला होता. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जो आर्थिक सक्षम असेल, त्याचबरोबर त्याला प्रशासकीय कामकाजाचा अनुभव असेल असाच व्यक्ती हा नाशिकचा महापौर म्हणून समोर येईल. त्याचबरोबर आमदारांना कोण सोयीचा असतो, आमदारांच्या मर्जीतला उमेदवार देणं आणि वरच्यांशी चांगला तो संवाद राखू शकेल असाच उमेदवार नाशिकमधून महापौर पदासाठी येऊ शकतो. या सगळ्यामध्ये गिरीश महाजनांची भूमिका काय असेल आणि ती किती महत्त्वाची ठरेल? सर्वाधिकार हे मंत्री गिरीश महाजन यांनाच देण्यात आलेले आहेत, कारण नाशिकची संपूर्ण निवडणूक म्हणजे मागील निवडणूक देखील त्यांनीच हाताळलेली होती. ते आधी नाशिकचे पालकमंत्री राहिलेले आहेत. आता पुन्हा एकदा कुंभमेळा नाशिकमध्ये येतोय, त्यामुळे कुंभमेळा मंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्यावर दुसऱ्यांदा देण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांच्याच मर्जीतला व्यक्ती हा नाशिकचा महापौर असू शकतो. आपल्याला माहिती आहे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर अशा 2 ठिकाणी कुंभमेळा भरतो. मात्र त्र्यंबकेश्वरचं नगर परिषद हे नगराध्यक्ष पद हे भाजपच्या हातून गेलेलं आहे. तिथे शिवसेनेचा
नगराध्यक्ष झालेला आहे। त्यामुळे आता ताकही फुंकून प्यायची अशी खबरदारी भाजपनं घेतलेली होती। त्यामुळे गिरीश महाजन गेल्या 8 ते 10 दिवसापासून निवडणुकीच्या आधीपासून नाशिकमध्ये तळ ठोकून होते। आताही ते नाशिकमध्ये तळ ठोकून आहे। कालही त्यांनी भाजप कार्यालयामध्ये जाऊन काही नगरसेवकांशी चर्चा घेतलेली आहे, काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा आढावा देखील घेत आहेत आणि जी नावं घ्यायची आहेत ती नावांचं सॉर्टिंग देखील आता सुरू झालेलं आहे। त्यामुळे पुढच्या 1 ते 2 दिवसांमध्ये कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतो हे स्पष्ट होणार आहे। मुकुल, या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर ठाण्यात कुणाला संधी मिळू शकते? अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव झालेला आहे विमल भोईर शिवसेना, डॉक्टर दर्शना जानकर शिवसेना, पद्मा भगत शिवसेना। कल्याण डोंबिवलीत कुणाला संधी मिळू शकते? किरण भांगले शिवसेना, हर्षाली थविल शिवसेना, तर शीतल मंढारी मनसे। चंद्रपूरमध्ये कुणाला संधी मिळू शकते? ओबीसी महिलांसाठी राखीव झालेला आहे महापौरपद संगीता भोयर काँग्रेस, संगीता अमृतकर काँग्रेस, तर संगीता खांडेकर भाजप। वसई विरारमध्ये कुणाची वर्णी लागू शकते? अंदाज आहेत हे आजीव पाटील बहुजन विकास आघाडी, प्रकाश रॉड्रिक्स बहुजन विकास आघाडी, अलमगीर डायर बहुजन विकास आघाडी। मीरा भाईंदरमध्ये कुणाची वर्णी लागू शकते? तर अनिता पाटील भाजप, डिंपल मेहता भाजप, शानू गोहिल भाजप। आणि मुंबईतल्या आरक्षण सोडतीवरती ठाकरेंच्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी आक्षेप घेतला। त्यांचं नेमकं म्हणणं काय होतं पाहूया। दोन 2019-2022 हे ओपन होतं। ओबीसी यायला पाहिजे होतं, ओबीसींवर अन्याय केलाच। तोपर्यंत निवडणूक व्हायच्या आधी शेड्यूल कास्ट किती असायला पाहिजे, आता त्यांनी नियम बनवला शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्रॅप 3 असायला पाहिजे मगच। म्हणजे तुम्ही जाणून बुजून शेड्यूल ट्रॅपचे आमच्याकडे 2 उमेदवार आहे, तिथे तुमचा बृहन्मुंबईमध्ये तिथे तुमचा हा नियम लागतो। याचा अर्थ लॉटरी ठरवून केली म्हणून या संपूर्ण लॉटरी सिस्टम आणि त्यांचा असलेलं निवडणूक प्रक्रिया याचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो। आणि या सगळ्या संदर्भात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। त्यांनी आक्षेप नोंदवणं हा त्यांचा हक्क आहे। त्यांनी जे ऑब्जेक्शन आता घेतलेलं आहे त्याच्यावर प्रशासन आणि आमचं म्हणणं आहे की हे नियमानुसार प्रशासनाने पूर्ण कारवाई पूर्ण केलेली आहे। त्यांचे ऑब्जेक्शन जे काय असेल ते आम्ही विचारात घेऊ। पण मला जेव्हा रुलिंग देताना अजूनही असं वाटलं नाही, कारण त्यांचं ऑब्जेक्शन असंच होतं की इथे आम्हाला मुंबईत एससी का नाही दिलं, मुंबईत ओबीसी का नाही दिलं, मुंबईत हे का नाही दिलं। तर जशी प्रक्रिया पूर्ण झाली त्याच्यामध्ये कुठलाही वाव नव्हता। आपण ह्या प्रक्रियेचं लाईव्ह चित्रण सगळ्यांना दाखवलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हालाही कळेल की त्या ऑब्जेक्शन मध्ये काही असं। तर महापौर आरक्षणाच्या सोडती फिक्स होत्या। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी हा गंभीर आरोप केलाय। नागपूरमध्ये शिवानी दाणी यांच्यासाठी महापौरपद सर्वसाधारण महिलांसाठी ठेवलं असा त्यांचा आरोप आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने घेतलेले आक्षेप योग्यच असल्याचं वडेट्टीवार म्हणाले। गरज पडल्यास मित्रपक्ष न्यायालयातही जाईल असंही वडेट्टीवारांनी नमूद केलंय। नाही, हे सोडतच पूर्णतः पारदर्शी नाही। यामध्ये हे सगळं फिक्सिंग आहे आणि आपल्या सोयीनुसार हे केलेलं आरक्षण काढलेलं आरक्षण आहे असं माझं स्पष्ट मत आहे। मुंबईमध्ये जे आरक्षण काढलं गेलं ते सुद्धा एसटीसाठी ज्यावेळेस नावं टाकले गेलेत, एसटीचे महानगरपालिका ठरवलेत त्यावेळेस त्यामध्ये मुंबईचा समावेश नव्हता। मी परवा बोलताना म्हणालो की जर हे आरक्षण नागपूरमध्ये सर्वसाधारण महिलेसाठी येत असेल तर हे आरक्षण फिक्सिंग आहे, हे आरक्षण फिक्स केलेलं आहे। कारण महापौर पदाचा उमेदवार ठरलेला आहे कोणाला करायचं। मी त्यांचं नाव आजच डिक्लेअर करून देतो। भाजपापेक्षा भारतीय जनता पक्षाकडून शिवानी दाणी या महापौर पदाच्या उमेदवार नागपूरच्या भारतीय जनता पक्षाच्या आहेत आणि बरोबर सर्वसाधारण आलेला आहे। हे सगळं जे काही चाललंय आरक्षणाचा घोळ
यामध्ये शिवसेनेने घेतलेला आक्षेप जो आहे तो सत्य आहे आणि या संदर्भात आवश्यकता पडली तर कोर्टात सुद्धा मला वाटतं ती मंडळी जातील असं एकूण चित्र आहे. राज्यातील 29 महापालिकांच्या महापौर पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. यात ठाणे महापालिकेत महापौर पदासाठी आरक्षण अनुसूचित जातीसाठी राखीव करण्यात आलं असून ठाण्यात आता एससी प्रवर्गाचा महापौर होणार आहे, यावर शिक्कामोर्तब झालंय. ठाण्यात सध्या अनुसूचित प्रवर्गात असलेल्या विमल भोईर आणि दर्शना जानकरांचं नाव चर्चेत आहे. त्यामुळे ठाण्यात आता नेमकं कोण महापौर होणार याकडे लक्ष असेल. मात्र ठाण्यात शिवसेनेचं संख्याबळ जास्त असल्यामुळे शिवसेनेचा महापौर होईल असा विश्वास खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलाय. नरेश म्हस्के आणि मीनाक्षी शिंदे नेमकं काय म्हणाल्यात पाहूया. एसटी प्रभाग पडेल याची जाणीव आम्हाला होती, कारण गेले कित्येक वर्ष एसटी आरक्षण आलं नव्हतं आणि मागील सोडतीमध्ये सुद्धा 2006च्या नियमानुसार एसटी आरक्षण येता येता राहिलं होतं. आणि यानंतर थेट जाऊयात मंत्री गिरीश महाजन सध्या बोलतात. आमच्या ठिकाणी अजून 5-7 लोक आमच्यामध्ये त्या ठिकाणी येत आहेत. 52-54-55 पर्यंत हा आकडा आमच्या ठिकाणी जवळपास जाईल 52-54 पर्यंत. मला असं वाटतं की तिथे आम्ही युतीमध्ये लढलेलो आहोत. मित्रपक्षही आमचा त्या ठिकाणी 22 जागेंवर आलेला आहे, 21 जागेंवर काहीतरी निवडून आलेला आहे, 21 जागेंवर. तर मला असं वाटतं की त्या ठिकाणी आमचं संपूर्ण बहुमत आहे. तिथे काही ओढाताडी खिचडाणी आमच्यामध्ये नाही आहे, ठरलेलं आहे. हो, नाशिकमध्ये आज इयर शो झाला. हो, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर खरं तर प्रशासनातला हा दुसरा होता. बघून काय वाटलं? अतिशय चित्तथरारक असा शो, म्हणजे नाशिककरांना खरं म्हणजे परवडीत होती. असं पहिल्यांदा असा शो त्या ठिकाणी झाला. मागे अनेक शहरांमध्ये मोठा हा शो झालेला आहे, पण नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच हा शो या ठिकाणी झालेला आहे. आज नाशिककरांना खरं म्हणजे डोळ्याची. आणि असा एक छोटासा ब्रेक घेतोय. बुलेटिनमध्ये पाहत रहा एबीपी माझा. आणि यानंतर एक ब्रेकिंग बातमी पाहूयात. बाळगंगा धरण घोटाळ्याची केस अचानक एका न्यायाधीशांकडून दुसऱ्या न्यायाधीशांकडे वर्ग करण्यात आली आहे. केस ही अचानक दुसऱ्या न्यायाधीशांकडे दिल्यामुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे. एसीबीने 2016 मध्ये ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवरती ही चार्जशीट दाखल केलेली होती. डिसेंबर 2025 मध्ये कंत्राटदार निसार खत्रीची आणि यानंतर पुढची बातमी पाहूयात. जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील वाढत्या जलपातळीची उच्च न्यायालयाकडून दखल घेण्यात आलेली आहे. काही महिन्यांपासून सातत्यानं लोणार सरोवरातील जल हे वाढत चाललेलं आहे. लोणार सरोवरातील जल पातळी ही वाढल्यामुळे आणि पाण्याचे गुणधर्म हे बदलल्यामुळे जैवविविधतेला यामुळे धोका निर्माण झालाय. जगप्रसिद्ध लोणार सरोवराची पाण्याची पातळी ही गेल्या सप्टेंबर महिन्यापासून सातत्यानं वाढत असून ही पातळी आता रेकॉर्ड ब्रेक स्तरावरती पोहोचलेली आहे. एबीपी माझानं याविषयी रियालिटी चेक करून सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर आता उच्च न्यायालयाकडून याची दखल ही घेण्यात आलेली आहे. सुमारे 5,70,000 वर्षापूर्वी उल्कापातामुळे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार शहराजवळ हे लोणार सरोवर, खरं तर अतिशय लाखो वर्षापूर्वींचा इतिहास या सरोवराला आहे. यात जे पाणी आहे ते खरं तर खारं पाणी आहे आणि यात कुठलीही सजीव सृष्टी जगू शकत नाही असा या पाण्याचा गुणधर्म आहे. मात्र यंदा या सरोवराच्या पाण्यात मासे आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे आणि या सरोवराचं खरं तर जैवविविधता ही धोक्यात आल्याचं बोललं जात आहे. मोठ्या प्रमाणात या खाऱ्या पाण्यात आता या मासे आढळल्याने चर्चांना आता सुरुवात झालेली आहे आणि या पाण्यात जीवसृष्टी निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. खरं तर ही भविष्य काळात काहींचं म्हणणं आहे धोक्याची घंटा आहे. मात्र प्रशासनाने यावर अद्यापही कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. खरं तर या लोणार सरोवराला लाखो वर्षांचा इतिहास आहे आणि हा इतिहास जपणं हे सरकार आणि पुरातत्व विभागाचं काम आहे. या सरोवरात मासे आढळत आहेत, मात्र कुठल्याही शासकीय यंत्रणेने याबद्दल अद्यापही स्पष्टीकरण दिलेलं नाही. हे खरं तर सरकारची अनास्था बघितली जाते. कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, लोणार, बुलढाणा. आता मुंबई
करांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राउंडमुळे विक्रोळी येथील रहिवाशांना होत असलेल्या त्रासावरून मुंबई उच्च न्यायालयानं आज पालिका प्रशासनासह सरकारला फटकारलंय. दूषित वातावरण, दुर्गंधीचं निराकरण करण्यासाठी समिती नेमण्यात आली. मात्र समिती नेमूनही दुर्गंधी जैसे थे आहे असं सुनावत हायकोर्टानं प्रशासनावर ताशेरे ओढलेत. इतकंच नाही तर लखनौ येथील कचराभूमीचा अभ्यास करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेशही न्यायालयानं सरकारला दिलेत. तर कांजूरमार्ग, विक्रोळी या सगळ्या परिसरातल्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. हायकोर्टानं सरकारला या सगळ्या गोष्टींवरून फटकारलेलं आहे. आता या संदर्भात सरकार काय पावलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. आता सोलापूरमधून मोठी बातमी आहे. सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मोहोळ तालुक्यामध्ये 2 पाटलांमधील संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर आलाय. भाजपचे नेते राजन पाटील आणि राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यात वाकयुद्ध रंगलंय. राजन पाटील यांनी उमेश पाटील यांच्यावर निशाणा साधलाय. त्याला आता उमेश पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. कुणाची चॅलेंज स्वीकारायचं असतं? चॅलेंज स्वीकारायचं असतं की आपल्या बरोबरच्या माणसाशी. उगं कुणाची चॅलेंज स्वीकारतो लोक हसतील मला. पैलवान आपल्या ताकदीत असला पाहिजे. उगं एखाद्या असल्या पैलवानचं कशी काय ताकदी लावायची आपण. त्यामुळं कुस्ती करायची असती ती आम्ही पैलवान बघून करायची असती. लढत ही पैलवानासोबत होते, बरोबर आहे. आणि उमेश पाटील यांना तेल लावलेला पैलवान हा त्यांच्या समोर आला, म्हणून त्यांचा विधानसभेमध्ये आम्ही पराभव करू शकलो. त्यामुळे या तेल लावलेल्या पैलवानाच्या समोर लढायला पैलवानच लागेल आणि म्हणूनच त्यांनी माझं आव्हान स्वीकारलं नाही.